गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण न्यूमरिकल ॲनालिसिसच्या दुसऱ्या युनिटच्या चॅप्टर नंबर 3 वर आहोत. पहिल्या युनिटमध्ये पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर सुरू झाला होता. दुसऱ्या युनिटमध्ये उर्वरित दुसरा चॅप्टर आणि हा तिसरा चॅप्टर इन्क्लूड आहे. तर चॅप्टरचं टायटल आहे सेंट्रल डिफरन्सेस इंटरपोलेशन फॉर्म्युले आणि आपला हा जो लेक्चर नंबर आहे तो 39 नंबरचा आहे. आणि या चॅप्टर मध्ये आर्टिकल 3.1 आपण सुरू करणार आहे, जे की इंट्रोडक्शन आहे. काय आहे इंट्रोडक्शन बघू आता. वी हॅव अर्लियर ऑब्टेन्ड न्यूटन्स अँड लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युले. आपण ऑलरेडीच दुसऱ्या चॅप्टर मध्ये ॲज वेल एज पहिल्या चॅप्टर मध्ये काय बघितलेलं आहे, न्यूटन्स आणि लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युलाज बघितलेले आहे. लॅग्रेंजेस फॉर्म्युला इज टेडियस टू अप्लाय and involves a great deal of computation and does not give accurate results if the values of the independent variables are quite apart. लॅग्रेंजेस फॉर्म्युला थोडासा कठीण आहे वापरण्यासाठी आणि ते ॲक्युरेट रिझल्ट देत नाही. Newton's formula are fundamental and are applicable to nearly all cases of interpolation, but in general they do not converge as rapidly as central difference formulas. न्यूटन्स फॉर्म्युला जे आहे ते फंडामेंटल आहे. कशासाठी? अप्लिकेबल टू नियरली ऑल केसेस ऑफ इंटरपोलेशन. परंतु इन जनरल बोलायचं झालं तर दे डू नॉट कॉन्व्हर्ज ॲज रॅपिडली ॲज सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युले. म्हणजे सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युलाज जे आहेत, उदाहरणार्थ बेसल्स आहे, गॉस आहे, गॉस फॉरवर्ड ॲज वेल ॲज गॉस बॅकवर्ड आहे आणि स्टर्लिंग फॉर्म्युला आहे. हे जे सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युलाज आहेत ना, या फॉर्म्युल्यामध्ये बट इन जनरल दे डू नॉट कॉन्व्हर्ज ॲज रॅपिडली ॲज सेंट्रल डिफरन्स. म्हणजे सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युला जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देते तितक्या लवकर ते देत नाही. कोणता? न्यूटन्स फॉर्म्युला. फर्दर sometimes it is useful to shift the origin to some convenient point so that the values y0, y1, y2, dot 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 of the entry become. आता आपण x एक्सिस y एक्सिस जे 2 डायमेन्शन मध्ये डायग्राम ड्रॉ करतो त्याच्यामध्ये ओरिजिन जसं मिडलला असते, इकडे 1 2 3, इकडे -1 2 -1 -2 -3 अँड सो ऑन, तशा पद्धतीनं ह्या ज्या एंट्रीज आहे इथे लिहिलेल्या आहेत. मिडलची y0, तिकडे उजव्या बाजूकडे जायचं असेल तर y1 y2 y3 अँड सो ऑन, आणि डाव्या बाजूकडे जायचं असेल तर y ला सफिक्स -1, y ला सफिक्स -2, y ला सफिक्स -3 डॉट डॉट डॉट. तर ह्या काय आहेत? ह्या एंट्रीज आहेत जे की आपण y = f(x) आतापर्यंत यूज केलेला आहे. इथे या पद्धतीचं यूज केलेलं आहे नोटेशन. अँड देन वी नीड अ फॉर्म्युला which involves these values and the differences delta y0, delta square y ला सफिक्स -1, etc. आता इथं कसं आहे, इथं डेल्टा y0, डेल्टा स्क्वेअर y -1, पुढे डेल्टा स्क्वेअर y1, अशा पद्धतीनं आपण आहे ना झिगझॅग मोड मध्ये जाणार आहे. हे तुम्हाला लक्षात येईलच पुढे. The central difference formulas are particular suited for interpolating values of the function near the middle of tabulated set.
there are various central difference formulas, the important ones being due to Gauss, Stirling, Bessels. तसं जर विचार केलं तर सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युलाचे अनेक फॉर्म्युले आहेत, परंतु महत्वाचे जे आहे ते आपल्या सिलेबसला इन्क्लूड आहे गॉस, स्टर्लिंग, बेसल. आता हे सगळे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे जर आपल्याला असतील तर आधी काय करावं लागेल? बिफोर वी डिराईव्ह दीज फॉर्म्युलाe वी इंट्रोड्यूस सेपार्ड सेंट्रल डिफरन्स नोटेशन और सेपार्ड झिगझॅग रूल. हे सर्व फॉर्म्युले उदाहरणार्थ गॉस फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड, स्टर्लिंग, बेसल्स, हे फॉर्म्युले डिराईव्ह करायच्या आधी आपल्याला एक नोटेशन ज्याचं नाव आहे सेपार्ड झिगझॅग रूल, म्हणजे नवीन एक सेपार्ड सेंट्रल डिफरन्स नोटेशन इंट्रोड्यूस करायचं आहे ज्याचं नाव आहे सेपार्ड झिगझॅग रूल. बघू आता सेपार्डचा अर्थ तर आपल्याला माहित असेल ना. सेपार्ड म्हणजे खोडकर. जसं लहानपणी मुलं जर सायकल चालवायची असेल तर सरळ चालवत नाही, असं 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 चालवतात. सो हे खोडकर मुलांचे काम आहे. तर हा खोडकरपणा याचं नाव, या नोटेशनला नाव का पडलं माहित आहे का? हा काय करतो? एक स्टेप वर जातो, एक स्टेप खाली येतो, एक स्टेप वर जातो, खाली येतो, अपवर्ड डाऊनवर्ड, अपवर्ड डाऊनवर्ड. त्याच्यामुळे याचं नाव झिगझॅग रूल असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आर्टिकल 3.2 सेंट्रल डिफरन्स नोटेशन. ऑपरेटर्स डेल्टा, बॅकवर्ड डेल, सिग्मा अँड म्यू. याच्यामधला हा बॅकवर्ड डेल आपल्याला माहित आहे, हे आधी आपण शिकलेलो आहोत. आता या चॅप्टर मध्ये आपण इंट्रोड्यूस करणार आहोत डेल, सिग्मा, म्यू. बघू मग हे यांच्या डेफिनेशन्स. द फर्स्ट सेंट्रल डिफरन्स ऑपरेट, द फर्स्ट सेंट्रल डिफरन्स डेल्टा एफ ऑफ एक्स, the first central difference delta f of x is defined as, जेव्हा हा डेल्टा एखाद्या फंक्शनवर ऑपरेट होतो तेव्हा तो h/2 न ऍड होतो आणि मायनस h/2 न सबट्रॅक्ट होतो. उदाहरणार्थ डेल्टा एफ ऑफ एक्स, डेल्टा हा ऑपरेट झाला या फंक्शनवर विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस h/2 मायनस एफ ऑफ ब्रॅकेट मध्ये x मायनस h/2. हा जर डेल्टा एखाद्या फंक्शनवर ऑपरेट झाला तर त्याची डेफिनेशन काय होते? डेल्टा एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस h/2 मायनस एफ ऑफ एक्स मायनस h/2. परंतु आपण शिफ्ट ऑपरेटर शिकलेलो आहे पहिल्या चॅप्टर मध्ये, ज्याचं नोटेशन आहे कॅपिटल ई. कॅपिटल ई जेव्हा एखाद्या फंक्शनवर ऑपरेट होतो तेव्हा तो h अमाऊंट न इन्क्रीज होतो. म्हणजे ई जर एफ ऑफ एक्स वर ऑपरेट झाला तर ई प्लस एच, एफ ऑफ एक्स प्लस एच. ई जर एफ ऑफ एक्स वर ऑपरेट झाला तर एफ ऑफ एक्स प्लस एच, परंतु या ई ला पॉवर 1/2 असल्यामुळे तो जर एफ ऑफ एक्स वर ऑपरेट झाला तर एफ ऑफ एक्स प्लस 1/2 एच येईल. आणि म्हणून हे असं होईल एफ ऑफ एक्स प्लस h/2. मग याच्या बदल्यात आपल्याला काय लिहिता येते? विच इज इक्वल टू ई टू द पॉवर 1/2 एफ ऑफ एक्स मायनस ई टू द पॉवर मायनस 1/2 इंटू एफ ऑफ एक्स. म्हणजे शिफ्ट ऑपरेटर इनवर्स ऑपरेटर असो, इनवर्स शिफ्ट ऑपरेटर असो का शिफ्ट ऑपरेटर असो, इनवर्स ई टू द पॉवर मायनस 1/2 आहे ना, तर याच्यावर जर ऑपरेट झाला एफ ऑफ एक्स वरचं काय होते? एफ ऑफ एक्स मायनस h/2 हे लिहितात. आता जर एफ ऑफ एक्स हे आर्बिट्ररी असेल, सिन्स एफ ऑफ एक्स इज अन आर्बिट्ररी, देन व्हॉट हॅपन? दस दोघे साईडचा एफ ऑफ एक्स कॅन्सल होईल
आणि डेल्टा विच इज इक्वल टू ई टू द पॉवर 1/2 मायनस ई टू द पॉवर -1/2. म्हणजे याच्यानंतर जर आपल्याला डेल्टा इज इक्वल टू वापरायचा असेल तर ई टू द पॉवर 1/2 मायनस ई टू द पॉवर -1/2 वापरता येईल. आता याच्यातून विच इज इक्वल टू, आता इथं सिन्स एफ ऑफ एक्स इज एन आर्बिट्ररी, विच इज इक्वल टू ई टू द पॉवर -1/2 कॉमन काढलं. मग इथं शिल्लक काय राहते ई -1. जर हा ई टू द पॉवर -1/2 याच्यावर ऑपरेट झाला किंवा याला आपण याचं इंडायसेसच्या रूलनी त्यांच्या पॉवरची ॲडिशन केली, याचा पॉवर 1 आहे, जिथं पॉवर दिसत नाही तिथं एव्हर टाइम 1 असते, 1 आहे. तर मग हा 1 -1/2 म्हणजे ई टू द पॉवर 1/2 आणि ई टू द पॉवर -1/2 जर 1 न मल्टिप्लाय केलं तर ई टू द पॉवर -1/2. म्हणजेच काय झालं, याच्यातून जर ई टू द पॉवर -1/2 आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये ई -1 शिल्लक राहील. हे झालं लेफ्ट कडून जर कॉमन काढलं तर. राईट कडून कॉमन काढलं तर काय होईल बघा, ऑर ई -1 इंटू ब्रॅकेटच्या बाहेर ई टू द पॉवर -1/2. जसं अल्जेब्रामध्ये राईट कॅन्सलेशन, लेफ्ट कॅन्सलेशन, तसं इथं राईटला कॉमन जर काढायचं असेल तर हे असं येईल, लेफ्टला कॉमन काढायचा असेल तर असं. ते आपण काळजी. सो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर -1/2. ई -1 शिफ्ट ऑपरेटर ई -1 आपण ऑलरेडीच चॅप्टर 1 मध्ये रिलेशन बिटवीन शिफ्ट ऑपरेटर अँड फॉरवर्ड डेल्टा ऑपरेटर बघितलेला आहे. मग डेल्टा इज इक्वल टू काय बघितलं आहे आपण तिथे, ई -1 किंवा ई मायनस डेल्टा इज इक्वल टू 1 बघितलेला आहे. त्यामुळे ई इज इक्वल टू 1 प्लस डेल्टा सुद्धा आपण ते रिलेशन बिटवीन डेल्टा अँड शिफ्ट ऑपरेटर, हेच जर आपण इथं लिहायचं असेल तर डेल्टा इंटू ई टू द पॉवर -1/2 और डेल्टा ई टू द पॉवर -1/2. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू आपल्याला फ्युचरमध्ये आता डेल्टा इज इक्वल टू ई टू द पॉवर -1/2 डेल्टा बी यूज करता येईल आणि डेल्टा इज इक्वल टू हा फॉरवर्ड डेल्टा ई टू द पॉवर -1/2 सुद्धा यूज करता येईल. आता दोन्ही साइडनं जर ई टू द पॉवर 1/2 न मल्टिप्लाय केलं तर डेल्टा ई टू द पॉवर 1/2 विच इज इक्वल टू डेल्टा, हे असं येईल. इथं सुद्धा केलं तर सेमच येईल. म्हणजे डेल्टा ई टू द पॉवर 1/2 इज इक्वल टू फॉरवर्ड डेल्टा. आता दोन्ही साइडला एफ ऑफ एक्स ऑपरेट केलं, हेन्स डेल्टा ई टू द पॉवर 1/2 इंटू एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू डेल्टा इंटू एफ ऑफ एक्स. सो दॅट आता काय केलं की हा शिफ्ट ऑपरेटर या एफ ऑफ एक्स वर ऑपरेट झाला, डेल्टा जशाला तसा. हा शिफ्ट ऑपरेटर ई टू द पॉवर 1/2 या एफ ऑफ एक्स वर जर ऑपरेट झाला तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे, वेन शिफ्ट ऑपरेटर कैपिटल ई ऑपरेट्स ऑन एनी फंक्शन लाइक एफ ऑफ एक्स, इट गिव्स एफ ऑफ एक्स प्लस एच. इथे ई रेस टू 1/2 ऑपरेट होत आहे, म्हणून एफ ऑफ एक्स प्लस h/2 विच इज इक्वल टू डेल्टा एफ ऑफ एक्स. आता हा जो डेल्टा आहे हा जर फंक्शनवर ऑपरेट झाला एखाद्या तर आपण काय डेफिनेशन बघितली आहे, वेन धिस डेल्टा ऑपरेट्स ऑन एफ ऑफ एक्स इट गिव्स एफ ऑफ एक्स प्लस h/2 मायनस एफ ऑफ एक्स मायनस h/2. मग इथे डेल्टा एफ ऑफ एक्स प्लस h/2 वर ऑपरेट होत आहे, तर काय होईल, एफ ऑफ एक्स प्लस h/2 प्लस h/2 अर्धा अर्धा म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस h मायनस एफ ऑफ एक्स प्लस h/2 मायनस h/2 म्हणजे एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू डेल्टा एफ ऑफ एक्स. म्हणजे काय झालं हो, म्हणजे डेल्टा एफ ऑफ एक्स प्लस h/2 विच इज इक्वल टू डेल्टा एफ ऑफ एक्स आलं, किंवा डेल्टा एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस h मायनस एफ ऑफ एक्स, जे की डेफिनेशन आपल्याला ऑलरेडी पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकलेलो आहे. वेन फॉरवर्ड डेल्टा डेल, यालाही डेलच म्हणतात, या बॅकवर्डलाही डेलच म्हणतात, याला आपण डेल्टा म्हणू. हा डेल्टा. चला मग
f of x plus h minus f of x which is equal to delta f of x. The first backward or ascending difference, बॅकवर्डचा सिम्बॉल बरं डेल्टा, हा जो डेल्टा आहे ना, हा ज्याचा टोक डाऊनवर्डला आहे तो बॅकवर्ड आहे आणि ज्याचा टोक वर अपवर्डला आहे आयसोसलेस ट्रायंगल सारखा तो अपवर्ड. तर हा बॅकवर्ड डेल्टा, द फर्स्ट बॅकवर्ड और असेंडिंग डिफरन्स सुद्धा म्हणतात त्याला. डेल्टा एफ ऑफ एक्स इज डिफाइंड ॲज, जेव्हा बॅकवर्ड डेल्टा एखाद्या फंक्शन एफ ऑफ एक्स वर ऑपरेट होतो तेव्हा विच गिव्स एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. बॅकवर्ड डेल्टा एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच, विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. जर शिफ्ट ऑपरेटरचा वापर आपण केलं तर काय येईल हो, ई रेस टू मायनस 1 into f of x which is equal to f of x. जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील, 1 minus e to the power minus 1 into f of x. जर f of x since it is an arbitrary, then what happened, hence backward del which is equal to 1 minus e to the power minus 1. हेही रिलेशन बिटवीन शिफ्ट ऑपरेटर अँड बॅकवर्ड डेल्टा आपल्याला म्हणता येईल. सो विच इज इक्वल टू 1 मायनस ई टू द पॉवर मायनस एच डी, बिकॉज 1 मायनस कॅपिटल ई टू द पॉवर मायनस 1 विच इज इक्वल टू 1 मायनस स्मॉल ई टू द पॉवर मायनस एच डी. हा डी म्हणजे डी अपॉन डी एक्स, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा बॅकवर्ड डेल्टा इज कॉल्ड बॅकवर्ड डिफरन्स. याला दुसरं नाव काय आहे, द नोबला ऑपरेटर. काय नाव आहे, द नोबला ऑपरेटर. पहिल्या चॅप्टर मध्ये याचं नाव काय होतं, बॅकवर्ड ऑपरेटर. या चॅप्टर मध्ये याला बॅकवर्ड डिफरन्स ॲज वेल ॲज नोबला ऑपरेटर म्हणता येईल. तर मग मित्र हो, ॲक्च्युली जर विचार केला तर आपण इथं एक डेल्टा हा नवीन ऑपरेटर डिफाईन केलेला आहे, ॲज वेल ॲज हा दुसरा डेल्टा बॅकवर्ड डेल्टा ऑपरेटर इथपर्यंत डिफाईन झालेला आहे. याच्यानंतरचे जे दोन ऑपरेटर आहेत ते आपण काय करू, नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यूमध्ये सुरू करणार आहे. मी इथपर्यंत आलेलो आहे. नेक्स्ट क्लासमध्ये त्या दोन ऑपरेटरला डिफाईन करू, सिग्मा आणि म्यू. तर आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.